हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. तर व्हिडिओचं टायटल बघून तुम्ही आला असाल. मला माहिती आहे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे मी तुमच्यासोबत तो शेअर करायचा आहे. मला खूप काही सांगायचं आहे ह्या फील्डबद्दल आणि खूप काही एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे किंवा असे काही एक्सपिरियन्स मला शेअर करायचे आहेत जे की तुम्हाला उपयोगी पडतील किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात ते लागू कराल. पण त्याच्या अगोदर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि हा व्हिडिओ आपण मेकअप करतच मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर व्हिडिओला स्टार्टिंग करतो आपण. तर व्हिडिओचा टायटल बघूनच आला असेल. मला मोस्टली तर असे लोक आहेत की ज्यांनी विचार करताय की तुम्हाला हे करिअर चूज करायचंय किंवा मेकअपच्या फील्डमध्ये जायचंय. तर मित्रांनो आणि मुलींनो, तुम्हाला एक मला सांगायचंय की तुम्ही जो विचार करताय अगदी बरोबर आहे. खूप काही देतं ही फील्ड, म्हणजे मेकअपच्या क्षेत्रात येणं खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही ह्या क्षेत्रात खूप काही करू शकता. पण ह्या क्षेत्रात येऊन टिकणं आणि त्याच्या मागचं कष्ट ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे इझी नाहीये ह्या क्षेत्रात येणं आणि मुळात ज्या लोकांना असं वाटतं की आपण पटकन असा कोर्स करावा आणि पटकन आपल्याकडे पैसे यावे, तर एवढं इझी हे क्षेत्र नाहीये. तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील, तेव्हा जाऊन तुम्हाला ह्या क्षेत्रात तुमची जागा मिळणार आहे. मुद्दा म्हणजे की खूप लोकांना असं वाटतं की म्हणजे खूप लोक आता एवढी त्याची ऍडव्हर्टाइजमेंट झाली आहे मेकअपची, तर खूप लोकांना असं वाटतं की बाबा आपण पण क्लास करावा आणि पटकन असं पैसे कमवायला सुरुवात करावी. पण मंडळी, मी तुम्हाला एक सांगते, हे जे एवढं असं दाखवतात ना, रियालिटी ती नाहीये. रियालिटी खूप वेगळी आहे. खूप लोक क्लास करतात. सेम सगळ्या क्षेत्रात सेम कष्ट आहेत आणि सेम कॉम्पिटिशन आहे. तसं मेकअपच्या क्षेत्रात सुद्धा आत्ताच्या क्षणाला खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि त्याच्यात कसं टिकायचं हे खूप कठीण आहे. त्याच्यासाठी तुम्हाला रोज ऍक्टिव्ह असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि मुळात तुमचं काम हेच मुळात लोकांपर्यंत पोहोचतंय का, किंवा तुमचं काम बोललं की आपोआप तुम्हाला ह्या क्षेत्रात पैसे मिळणार आहेत. त्याच्यासाठी मेन फोकस तर तुमचा कामावर असला पाहिजे. इवन तुमचंच नाही तर माझं पण, म्हणजे मी पण त्यातलीच एक आहे की माझं पण आधी हेच ध्येय होतं की आपण पण मेकअप शिकायचा आणि बाबा मस्त म्हणजे खूप जास्त पैसा कमवायचा. पण ह्या क्षेत्रात आल्यावर खूप काही गोष्टी म्हणजे शिकायला मिळाल्या. खूप म्हणजे अनुभव आले, वेगवेगळे अनुभव आले. ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिली गोष्ट ती म्हणजे, जर तुमच्यात पेशन्स असला तर ह्या क्षेत्रात तुम्ही एकदम शेवटपर्यंत टिकणार आहे. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. पण जर तुमच्यात पेशन्स नावाची गोष्ट नसेल, तर हे क्षेत्र तुमच्यासाठी बनलेलं नाहीये. पेशन्सचं कारण मी सांगते. कारण ह्या क्षेत्रामध्ये खूप जास्त पेशन्स असणं महत्वाचं आहे. कारण आपल्याला असं नाही होत, की आपण 2 तासात काम उरकून घरी जायला. कधी-कधी आपल्याला सांगताही येत नाही, की आपल्याला ऑर्डरवर किती वेळ जाईल किंवा आपण जर सकाळी 5 वाजता घर सोडलं, तर आपण 9-10 पर्यंतच सकाळी येऊ शकेल असं नाही होत. आपलं ट्रॅव्हलिंग असतं, खूप लांब-लांब ऑर्डर्स असतात. त्याच्यामुळं आपण सकाळी 5 वाजता घर सोडलं, तर आपण संध्याकाळी 12 वाजता सुद्धा घरी येऊ शकतो. एवढा वेळ लागतो आणि खूप मेहनत असते त्याच्या मागं. काही-काही लोकांना असं वाटतं, की अरे काय मेकअप करतोय, मेकअप करायचा, पैसे मिळवायचे आणि मग ह्यांचं काय लाईफ सेट आहे. पण असं काही नाहीये. आम्हाला पण खूप कष्ट करावे लागतात. खूप लांब ऑर्डरपर्यंत जावं लागतं आणि त्यानंतरचे स्ट्रगल तर वेगळेच. तर मंडळी, तिसरी गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे खूप जास्त पैसा. सुरुवातीला तुम्हाला खूप जास्त पैशांची गरज आहे. जसं की तुम्हाला क्लास करायला इन्व्हेस्टमेंट करावे लागतील, प्रोडक्ट घ्यायला इन्व्हेस्टमेंट करावे लागतील, मार्केटिंग करायला इन्व्हेस्टमेंट करावे लागतील. आता मेकअपच्या इंडस्ट्रीमध्ये कसं, जेव्हा आपण आपलं प्रोडक्ट, म्हणजे आता एखादं प्रोडक्ट असेल तर ते आपण लोकांना दाखवेपर्यंत आपलं विकत नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपण मेकअप हा लोकांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत आपल्याला कस्टमर येणार नाही. त्याच्यामुळं मेन गोष्ट ही की मार्केटिंगची गरज असते आणि मार्केटिंग अशी करायची की ज्याच्यामुळं आपल्याला स्वतः क्लायंट आपले फोटोज, व्हिडिओज आणि आपल्या ज्या काही रील्स असतील त्या बघून आपल्याला अट्रॅक्ट करतील. त्याच्यामुळं मेकअपच्या इंडस्ट्रीत येण्या अगोदर
खूप साऱ्या पैशांची गरज असते. तर मला एवढंच वाटेल की थोडेसे पैशांचे सेव्हिंग तुम्ही करून या, जेणेकरून तुम्हाला इझी पडेल. म्हणजे जो काही खर्च असेल, आणि मी असं काही नाहीये की खूप स्टार्टिंगला खूप ब्रँडेडच वस्तू घ्याव्या. कमी मेकअपच्या प्रोडक्टपासून किंवा जे कमी किमतीत असतात प्रोडक्ट, त्याच्यापासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. पण फरक एवढाच आहे की कधी कधी काय होतं, जे काम जे प्रोडक्ट करतं ना, तर तेच प्रोडक्ट तिथं लागतात. जसं की ब्रँडेड वस्तूच कधी कधी कामी येतात. त्याप्रमाणे जर खूप छान मॉइश्चरायझर असेल, आता उदाहरणार्थ खूप छान मॉइश्चरायझर असेल, तर ते तसंच वर्क करणार आहे. त्याच्याऐवजी आपण कमी किमतीतलं मॉइश्चरायझर घेतलं, तर तो एवढा इफेक्ट आपल्याला दिसणार नाही किंवा आपलं काम मनासारखं होणार नाही. त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला ना पैशांची गरज सुद्धा लागते. त्याच्यामुळे कायम लक्षात ठेवा, जर का तुम्ही ह्या फील्डमध्ये येणार असाल तर थोडीफार पैशांची सेव्हिंग करून या, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गोष्टीला प्रॉब्लेम येणार नाही. तर मुळात व्हॅनिटीवर तर आपला खूप खर्च होतो. जसं की आपल्याला स्टार्टिंगला प्रोडक्ट घ्यावे लागतात, मग नंतर ते प्रोडक्ट मॉडेल्स करावे लागतात, जेणेकरून आपला जो मेकअप आहे तो लोकांपर्यंत पोहोचल, जेणेकरून आपल्याला क्लायंट्स येतील. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तर ती तुमच्याकडे असलीच पाहिजे. आता चौथी गोष्ट म्हणजे, तर ही जी चौथी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण मी स्वतः एका अकॅडमीवर ॲज अ ट्रेनर म्हणून होते. तर मी तिकडची जी परिस्थिती आहे ती स्वतःच्या तोंडांनी म्हणजे डोळ्यांनी बघितली आहे. तर जेव्हा केव्हा तुम्ही कोणताही क्लास जॉईन करायच्या अगोदर तुम्ही आधी तिकडची विचारपूस करा. तिकडे तुम्ही एक ॲटलिस्ट तिकडं जाऊन भेट द्या. तिथं कसं आहे, प्रोडक्ट कोणते वापरतात किंवा कशाप्रकारे शिकवलं जातं, त्यांची टेक्निक कशी आहे. आता टेक्निक हे खूप वेगळा भाग आहे, त्याच्यावर न बोललेलं चांगलं आहे. कारण का प्रत्येकाच्या वेगवेगळ्या टेक्निक असू शकतात. पण मला असं म्हणायचं की ते कसं तुम्हाला प्रशिक्षण देत आहे ते महत्त्वाचं आहे. आता ते तुम्हाला 15,000त शिकवतो म्हणतायत आणि तुम्हाला शिक्षणच तुम्हाला पुरेसं देत नाहीयेत किंवा हलगर्जीपणा करतात कोणत्या तरी गोष्टीत, तर ह्याचा काय उपयोग होणार नाही. त्याच्यामुळं कधी कधी म्हणजे पैसा पण बघून तुम्ही शिक्षण घ्या. मी असं म्हणत नाही, आता दुसऱ्या ठिकाणी आता मार्केटिंगमध्ये 2.5-2.5 लाख भरून मेकअपचे क्लास केले जातात. तर मी असं पण नाही म्हणत आहे की तुम्ही जाऊन 2.5-2.5 लाख रुपये भरून मेकअपचे क्लास करा. पण मला काय म्हणायचंय की तुम्ही आधी चेक करा की तो क्लास कसा आहे किंवा तिकडचे शिक्षक कसे आहेत. तुम्हाला ट्रेनरद्वारे शिकवतात का शिक्षकद्वारे शिकवतात, हे खूप महत्त्वाचं आहे. तिथं फरक असतो. ट्रेनरचं शिक्षण आणि जे स्वतः मालक असतो त्याचं शिक्षण, ह्या दोघांमध्ये फरक असतो. आणि पैसे एवढे भरून असा आपण क्लास करायचा असं कुठं लिहिलेलं नाहीये. 50,000त किंवा त्याच्या पण कमी किमतीमध्ये 25,000 पण खूप छान शिक्षक अवेलेबल आहेत. त्यांची विचारपूस करा, रिव्ह्यूज घ्या आणि मग तुम्ही मेकअपच्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्या. त्याच्याशिवाय कोणत्याही प्रकारचे रिव्ह्यूज न ऐकताच तुम्ही ॲडमिशन घेणं हे अक्षरशः चुकीचं आहे. त्याच्यामुळं दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा आणि मग तुम्ही चांगल्या अकॅडमीवर इन्व्हेस्टमेंट करा. आता पाचवी गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मी खूप साऱ्या अशा मेकअप आर्टिस्ट म्हणा किंवा हेअर आर्टिस्ट म्हणा किंवा नेल आर्टिस्ट पण सध्या खूप अशा ठिकाणी बघितलेल्या आहेत की काही काही जणी मेकअपचा क्लास करतात पण त्यांना ऑर्डर्सच येत नाहीत. ऑर्डर्स का येत नाही? कारण का ते मार्केटिंग करत नाही. मार्केटिंग न केल्यामुळे त्यांना ऑर्डर्सच मिळत नाही. मग ते अशा टायमाला कधी कधी काय होतं, ते निराश होतात आणि आपण जे केलं त्याच्यावर पछतावा करतात आणि क्लास जे आपलं आपलं जे करिअर आहे ते सोडायचा ते निर्णय घेतात. तर मला असं वाटतं की असं न करता थोडंसं स्वतःला वेळ देऊन स्वतःवर काम करून, मुळात काम केल्यामुळं आपल्याला काम येणार. त्याच्यामुळं स्वतःवर काम करून तुम्हाला ऑर्डर्स येऊ शकतात. त्याच्यामुळं बोलण्याचा माझा मुद्दा एवढाच आहे की निराश नका होऊ प्रत्येक क्षणाला. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक क्षेत्रात खूप जास्त काय बोलतात त्याला, खूप जास्त कॉम्पिटिशन वाढलेले आहेत. त्याच्यामुळं ह्या क्षेत्रात पण खूप जास्त कॉम्पिटिशन आहेत. त्याच्यावर कसं मात करायचं ह्याच्याकडे लक्ष द्या आणि निराश होऊन चालायचं नसतं. कारण का प्रत्येकाला वेळोवेळी त्याचं जे कामाचं कष्टाचं जे फळ हे मिळत राहतं. त्याच्यामुळं फोकस तुमच्या कामावर असला पाहिजे आणि निराश होऊन कोणताही निर्णय न घेतला पाहिजे. त्याच्यामुळं मला हे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं सांगायचं आहे की सुरुवातीलाच तुम्हाला समजलं पाहिजे की आपण जे करतोय ते बरोबर करतोय का. उगाच रील्स बघा किंवा कुठे ॲडव्हर्टाइजमेंट होतोय किंवा आता मेकअप क्षेत्रात खूप जास्त घुसतात म्हणून आपण पण घुसायचं असा विचार बिलकुल पण करू नका. तुम्हाला त्यात आवड आहे का ह्याचा तुम्ही खोलापर्यंत विचार करा आणि मगच तुम्ही मेकअपच्या क्षेत्रात जाण्यास तुम्ही तयार व्हा.
त्याच्या अगोदर तुमची आवड वेगळी आहे आणि तुम्हाला फक्त पैसा दिसतोय म्हणून तुम्ही त्या क्षेत्रात जाताय, तर अशाने तुम्हाला पण ते सॅटिस्फॅक्शन भेटणार नाहीये. त्याच्यामुळं खूप जास्त स्वतःवर काम करा. तुमचा निश काय आहे तो शोधा. एकदा ना का तो सापडला, मग तुम्हाला आपोआप सगळे जे निर्णय आहेत ते तुम्हाला घेणं सोपं पडेल.